नमस्कार, मी प्रवीण दडमल, श्रीरामा सीड प्रतिनिधी. आपण आलेलो आहोत कोरटी मक्ता या गावामध्ये. आपले दिलीप भाऊ भोयर यांच्या शेतामध्ये. हो नमस्कार. नमस्कार. आपला थोडक्यात परिचय द्या आणि धान कोणता लावला आहे याबद्दल आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करा. मी दिलीप कडूजी भोयर, राहणार कोटी बघता. अच्छा. आणि हे स्वतःचं माझं शेत आहे. धानाचं पीक घेतलं मी. तर उषा कंपनीचा धान घेतला. 40 ते 45 दिवसाचा आहे. आणि हा बारीक म्हणजे पोतमंदी बारीक आहे. आणि तसंच पाहतो म्हटलं तर यांची पडाची भीती नाही आहे. धांडा खूप ठोकळ असल्यामुळं त्याच्यामुळं ते पडत नाही. आणि पिकीला सुद्धा चांगला आहे. 350 ते 400 दाना असू शकते. मला वाटतं हा आपला दुसरा वर्ष आहे लावण्याचा. हो, मला हा दुसरं वर्ष आहे माझं. मागच्या वर्षी आपण जे लावलं होतं, तर आपल्याला एकरी किती उत्पन्न पडलं? मला एकरी बिलकुल 18 पोते काहीतरी झाले. 20 पोते 6 बांधे म्हणजे आहे 18 फक्त. क्विंटल पर्यंत हो, आपल्याला उत्पन्न 6 बांधे आहे फक्त. एकरभर जागा आहे ती. 20 पोते झाले. छान आलं उत्पन्न. समाधानी आहे. समाधान आहे. आता आपल्या ठिकाणी धान आहे पानं म्हणजे एकसारखं दिसतं. म्हणजे खबर नाही आहे. खबर खबर काही नाही. आणि ते श्रीरामा गोल्डचे कोणताही असो खबर आहे. पण त्याच्यामध्ये समजा आपल्याला खबरा वगैरे दिसते. हा, आणि मोठी पोत आहे. पोत ठोकळ आहे आणि हे पोत बारीक आहे. आणि दाण्याची संख्या भरपूर आहे. दाण्याची संख्या भरपूर आहे. आणि पानोरी पानोरी एकदम बढिया. धांडा एक नंबर आहे. रोगाला वगैरे प्रतिकारक शक्ती म्हणजे भरपूर आहे. रोग येत नाही बने तोपर्यंत. आणि मी म्हणजे फवारणी फक्त वगैरे एक फवारणी केली. एकच फवारणी. आणि खत 2 वेळा झाल्या. 2 वेळा तेवढं द्यास लागतं. कोणती व्हेरायटी असते? आणि म्हणजे ज्यावेळेस आपण रोवणी करतो तेव्हा, आणि नंतर 1 वेळा, त्याच्यानंतर आपलं कालावधीमध्ये बरोबर आहे. हो. आणि जर्मिनेशन कसं होतं सुरुवातीला? का म्हणजे वापणीला नाही का? वापणीला 1 नंबर आहे. एकदम लवकर येतो. एकदम आपला दाना एकही वाया जात नाही. म्हणजे जेवढं आपण घेतो ते कामी लागतं. एका एकरात आपल्याला 2 बॅगा 2 बॅगा आरामशीर एकदम व्यवस्थित. उरल पण कमी नाही. बाकी शेतकऱ्यांना काय सांगा ना आपण पुढच्या वर्षीसाठी धान लावा म्हणून सांगणार ना. तसं मी आपल्या शेतकऱ्यांना सांगून द्या धान लावा म्हणून. ठीक आहे. तसा या वर्षी आमच्या गावात आले 5-10 लोक झाले लावले 10-12 लोक. सगळ्यांचा अनुभव आहेच तर ते पुढच्या वर्षी कंटिन्यू करणार. ठीक आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद.